नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टेन्सचा पार्ट 9, फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. जेव्हा एखादी क्रिया किंवा घटना लगेच न करता पुढे केव्हा तरी आपण ती निश्चित करू असे वाटते किंवा कोणीतरी ती क्रिया निश्चित करणार असेल असे जेव्हा वाटते, किंबहुना नुसती करू असे वाटत नाही तर ती क्रिया आपण नक्की पूर्ण केलेली असेलच किंवा दुसऱ्या कोणीतरी ती क्रिया पूर्ण केलेली असेलच अशी जेव्हा आपल्याला खात्री असते, तेव्हा अशी क्रिया किंवा घटना व्यक्त करण्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ याचा वापर केला जातो. इंग्रजी वाक्यात सब्जेक्ट नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा विल हॅव किंवा शॅल हॅव यापैकी एखादे ऑक्झिलरी वर्ब वापरलेले असते आणि त्याच्या सोबत एखादे पास्ट पार्टिसिपल वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला फ्युचर परफेक्ट टेन्स चे वाक्य असे म्हणतात. म्हणजे जेव्हा सब्जेक्ट असेल, एखादा कर्ता असेल आणि त्याच्यानंतर विल किंवा शाल यापैकी एखादा वर्ड आणि त्यानंतर हॅव आणि त्यानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरलेला असेल तर ते वाक्य कोणत्या टाईपचं झालं? फ्युचर परफेक्ट टेन्स. त्यामुळे फ्युचर परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस शॅल हॅव और विल हॅव प्लस व्हर्ब 3 म्हणजेच व्हर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, कर्ता प्लस विल हॅव और शॅल हॅव प्लस क्रियापदाचे तिसरे रूप. अशा प्रकारे फ्युचर परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे. एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल आहे पाऊस थांबला असेल. ही जी घटना आहे पाऊस थांबला असेल, ती भविष्य काळात आपण असं म्हणणार आहोत की पाऊस थांबला असेल, कदाचित ती घटना घडणार असेल असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल तेव्हा आपण काय म्हणतो? पाऊस थांबला असेल. तर पाऊस थांबला असेल तर काय होणार? द रेन विल हॅव स्टॉप्ड. यामध्ये सब्जेक्ट आहे द रेन, त्यानंतर आपण यूज केला इथे विल हॅव आणि स्टॉपचं थर्ड फॉर्म काय होणार? स्टॉप. तर या सेंटेन्स मध्ये विल हॅव आहे आणि व्हर्बचा थर्ड फॉर्म आहे, त्यामुळे हे सेंटेन्स कोणत्या टाईपचं होणार? फ्युचर परफेक्ट टेन्स. जेव्हा मराठी वाक्यात वाक्याच्या अगदी शेवटी असेल किंवा असतील यापैकी एखादे क्रियापद वापरलेले असते आणि त्याच्या आधी लच्या बाराखडीतील भूतकालवाचक धातू साधित वापरलेले असते, तेव्हा हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना फ्युचर परफेक्ट टेन्स चा उपयोग करतात. तर जेव्हा मराठी वाक्यामध्ये क्रियापदाच्या शेवटी जेव्हा ल, ला, ली अशा प्रकारचा एखादा अक्षर असेल, म्हणजेच लच्या बाराखडीतील भूतकालवाचक धातू साधित, तर असं अक्षर असेल तेव्हा आणि त्याच्यानंतर असेल, असतील यापैकी एखादा शब्द असेल तर ते वाक्य जेव्हा आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतो त्यावेळेस आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचा उपयोग करतो. म्हणजेच आपण जे काही फ्युचर परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे त्याचा वापर करतो. तर ल असेल वर संपणारी जी काही क्रियापदे आहेत ती क्रियापदे ज्या वाक्यामध्ये येतात ते वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्स या प्रकारात येते. पूर्ण भविष्यकाळ या प्रकारात अशा प्रकारचे वाक्य येतात. ल असेल,
ल असेल, ल असतील अशा प्रकारची क्रियापदे. उदाहरणार्थ पाहिलं असेल. पाहिलं असेल तर पाहिलं असेल मध्ये शेवटी काय येतं? पाहिलं. पाहणे, पाहणेचं काय झालं? पाहिलं. याच्यामध्ये शेवटी काय आलं? ल. आणि असेल. पाहिलं असेल, केलं असेल, वाचलं असेल, लिहिलं असेल. तर अशा प्रकारे जेव्हा शब्द येतात वाक्यामध्ये, अशा प्रकारची क्रियापदे येतात, तेव्हा ते वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ या प्रकाराचं असतं. उद्या संध्याकाळपर्यंत माझा भाऊ पुण्याला पोहोचला असेल. तर हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे? पोहोचला असेल. पोहोचणे. पोहोचण्याचं काय आहे? पोहोचला असेल. यामध्ये हे जे क्रियापद आहे त्याच्या शेवटी ला. लच ला झालंय. ला हे अक्षर आहे आणि त्याच्यानंतर असेल. त्यामुळे हे वाक्य कोणत्या प्रकाराचं झालं? फ्युचर परफेक्ट टेन्स. पूर्ण भविष्यकाळ. त्यामुळे जेव्हा आपल्याला हे वाक्य ट्रान्सलेट करायचं असेल इंग्रजीमध्ये, तेव्हा आपण फ्युचर परफेक्ट टेन्स याचा जे काही स्ट्रक्चर आहे त्याचा आपण वापर करतो. त्याचं स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस विल, हॅव और शॅल हॅव. मोस्टली आपण विल हॅवचाच वापर करतो. तर सब्जेक्ट प्लस विल हॅव और शॅल हॅव प्लस V3 वरचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. तर यामध्ये वर्ब आहे पोहोचणे. पोहोचणे म्हणजे रीच. रीचचा थर्ड फॉर्म काय होईल? रीच. त्यामुळे हे सेंटेन्स काय होईल? माय ब्रदर विल हॅव रीच्ड पुणे टिल टुमॉरो इव्हिनिंग. तर फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ याचं आपण स्ट्रक्चर पाहिलं. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल और शाल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. काही सेंटेन्स पाहूया आपण. फर्स्ट सेंटेन्स इज त्याने आंबा खाल्लेला असेल. त्याने आंबा खाल्लेला असेल. तर यामध्ये क्रियापद आहे खाणे. खाल्लेला असेल. तर यामध्ये जो काही खाल्लेला आहे त्यामध्ये याचा शेवट काय आहे? ला असेल. त्यामुळे हे सेंटेन्स कोणत्या प्रकाराचं आहे? पूर्ण भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स. त्यामुळे याचं जेव्हा आपण ट्रान्सलेट करू इंग्रजीमध्ये तेव्हा आपण जे काही स्ट्रक्चर आहे फ्युचर परफेक्ट टेन्स याचा यूज करतो. तर त्याने म्हणजे तो. सब्जेक्ट काय झाला? तो. ही. त्यानंतर विल हॅव. विल हॅव खाणे. खाणे म्हणजे इट आणि त्याचा थर्ड फॉर्म आहे इटर. He will have eaten a mango. He will have eaten a mango. सेकंड सेंटेन्स आहे मी निबंध लिहिलेला असेल. लिहिलेला असेल. I will have written an essay. नेक्स्ट सेंटेन्स राजने वर्तमानपत्र वाचलेले असेल. राज will have read the newspaper. नेक्स्ट सेंटेन्स ते पुण्यात राहिलेले असतील. They will have lived in Pune. पक्षी आकाशात उडालेले असतील. Birds will have flown in the sky. त्याने व्यवस्था केली असेल. He will have arranged. त्याने संधी गमावली असेल. He will have lost the chance. त्याने चौकार मारला असेल. He will have hit 4. त्याच्या लक्षात आलं असेल. He will have noticed. त्याने माझ्या नावाचा उल्लेख केला असेल. He will have mentioned my name. तिने आपल्या मुलीचे नाव ठेवले असेल. She will have named her daughter. तिने तुला पाहिलं नसेल. She will not have seen you. तो गाडीत चढला असेल. He will have got on the bus.
तो गाडीतून उतरला असेल. He will have got off the bus. मुलांनी बागेतील झाडांना पाणी घातले असेल. Children will have watered the plants in the garden. पुढील काही दिवसात पक्षी स्थलांतर करून युरोपातून भारतात आलेले असतील. The birds will have migrated to India from Europe in the next few days. मीराने तिच्या वडिलांचा निरोप त्यांच्या मित्राला दिलेला असेल. मीरा will have given her father's message to his friend. त्यांनी वर्गातील दारं आणि खिडक्या उघडलेले असतील. They will have opened the windows and doors of the classroom. तिने तिचे काम उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण केलेले असेल. She will have completed her work till tomorrow evening. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्सचा पार्ट 9 पाहिलेला आहे. टेन्सचा 9वा जो प्रकार आहे तो आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, त्याचं स्ट्रक्चर आणि त्याची काही सेंटेन्सेस. तर त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव और शॅल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स पाहिलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.